ते असं वाटतंय, अश्राद्धेन कुले दुःखम रोगश्च भविष्यती. इथे थेट कुटुंबावर परिणाम सांगितला आहे. हो, अगदी स्पष्टपणे. अश्राद्धेन म्हणजे श्राद्ध न केल्याने, कुले म्हणजे कुटुंबात, घराण्यात, दुःखम म्हणजे दुःख, क्लेश, आणि महत्वाचं म्हणजे रोगश्च भविष्यती म्हणजे रोगराई पसरेल किंवा भविष्यात येईल. तर श्राद्धाचा अभाव हा फक्त पितरांच्या नाराजीपुरता नाहीये, त्या नाराजीचे थेट परिणाम कुटुंबाला भोगावे लागतात, दुःख आणि आजारपणाच्या रूपात. याला अनेकदा पितृप्रसन्नतेचं फळ असंही म्हणतात, पितरांच्या असंतुष्टतेमुळे मिळणारे परिणाम. कुटुंबात दुःख आणि रोगराई म्हणजे ही एक प्रकारची सामूहिक जबाबदारी किंवा सामूहिक परिणाम म्हणून पाहिलं जातंय का? म्हणजे जरी एकाने चूक केली तरी परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. एकक मानलं जातं. एखाद्या व्यक्तीच्या कर्माचा परिणाम चांगला किंवा वाईट तो पूर्ण कुटुंबावर होतो. ही श्रद्धा खूप खोलवर रुजलेली आहे. श्राद्धाकडे बघण्याचा दृष्टिकोनही याच विचारातून आलेला दिसतो. हे फक्त वैयक्तिक कर्तव्य नाही तर कौटुंबिक कर्तव्य आहे. त्यामुळे ते न केल्यास येणारे परिणामही संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात असं मानलं जातं. हे एका अर्थी कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी पण महत्वाचं ठरलं असेल, नाही का? सामूहिक जबाबदारीची भावना. हो, हे खरंय. आधुनिक काळात व्यक्तिवादावर जास्त भर असतो, त्यामुळे ही संकल्पना थोडी वेगळी वाटते खरी. आणि हे परिणाम अजून म्हणजे काय म्हणतात त्याला विशिष्ट होत जातात असं दिसतंय.